नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं उखाणा.मराठी या आपल्या उखाण्यांच्या मराठमोळ्या दुनियेत। मंडळी, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामींच्या मंत्रानेच आपल्या आयुष्यातील अर्धी संकटे दूर होतात। आपण कुठलेही शुभकार्य करतो किंवा त्यात सहभागी होतो तेव्हा आपल्या सर्वांचीच इच्छा असते की आपल्या कार्यात स्वामींची उपस्थिती असायलाच हवी आणि ती असतेही। स्वामी नेहमीच आपल्या सोबत असतात। मग आपल्या या शुभ कार्यात स्वामींचा उल्लेख असणारे स्वामीमय उखाणे आपण घेतले तर सर्वांनाच किती कौतुक वाटेल, नाही का? तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कुठल्याही शुभ कार्यात वापरता येतील असे काही निवडक आणि सुंदर स्वामीमय उखाणे। चला तर मग उखाण्यांना सुरुवात करूया। उखाणा नंबर 1। अक्कलकोटच्या स्वामींची कीर्ती आहे महान। अक्कलकोटच्या स्वामींची कीर्ती आहे महान, रामांचे नाव घेऊन राखते सर्वांचा मान। उखाणा नंबर 2। भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वचन। भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वचन, रामांच्या संसारात सुखाचे व्हावे आगमन। उखाणा नंबर 3। स्वामी समर्थांच्या चरणी वाहते भक्तीचे फूल आणि पान। स्वामी समर्थांच्या चरणी वाहते भक्तीचे फूल आणि पान, रामांचे नाव घेताना वाटतो फारच अभिमान। उखाणा नंबर 4। स्वामींच्या दरबारात रुणजून ते फुलपाखरू। स्वामींच्या दरबारात रुणजून ते फुलपाखरू, रावांना वचन देते स्वामींच्या आशीर्वादाने सुखाचा संसार करू। उखाणा नंबर 5। हातात भरला हिरवा चुडा गळ्यात घातली स्वामींची माळ। हातात भरला हिरवा चुडा गळ्यात घातली स्वामींची माळ, रावांसोबत जोडली प्रेमाची सुंदर नाळ। उखाणा नंबर 6। स्वामी समर्थांच्या नामस्मरणात मिळते मनाला शांती। स्वामी समर्थांच्या नामस्मरणात मिळते मनाला शांती, रावांच्या सहवासात आयुष्यात आली क्रांती। उखाणा नंबर 7। अक्कलकोटच्या स्वामींना नैवेद्य दाखवते खडी साखरेचा। अक्कलकोटच्या स्वामींना नैवेद्य दाखवते खडी साखरेचा, राव आणि माझ्या संसाराला आशीर्वाद असावा तुमचा। उखाणा नंबर 8। स्वामींच्या चरणी अर्पण केली निष्ठेची ही पावले। स्वामींच्या चरणी अर्पण केली निष्ठेची ही पावले, रावांच्या जीवनात स्वामी कृपेने सुखाचे ऋतू आले। उखाणा नंबर 9। अक्कलकोटची भूमी पावन जिथे स्वामींचा वास। अक्कलकोटची भूमी पावन जिथे स्वामींचा वास, रावांचे नाव घेते त्यांच्या कृपेने पूर्ण होतो प्रत्येक श्वास। उखाणा नंबर 10। स्वामींविना नाही पर्याय तेच माझ्या जीवनाचे सार। स्वामींविना नाही पर्याय तेच माझ्या जीवनाचे सार, रावांचे नाव घेते आणि करते स्वामींच्या नामाचा गजर अपार। तर मंडळी, हे होते काही निवडक आणि सुंदर स्वामीमय उखाणे। तुम्हाला हे उखाणे कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून अशा छानशा उखाण्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। या चॅनलवर तुम्हाला जवळपास सर्वच प्रकारचे उखाणे बघायला मिळतील आणि तुम्हाला जर तुमच्या लव्ह स्टोरीचा किंवा लग्नाच्या संपूर्ण प्रवासाचा कस्टमाइज उखाणा हवा असेल तर मला कमेंटमध्ये उखाणा टाईप करा। मी नक्कीच तुमच्याशी कनेक्ट करून तुम्हाला हवा तसा उखाणा बनवण्याचा प्रयत्न करेन। चला तर मग, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशा छानशा विषयासोबत। तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि उखाणे ऐकायला तयार राहा। धन्यवाद।